नमस्कार मित्रांनो, मी महेश पाठक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो पाठक्स मायक्रोबायोलॉजी अकॅडमी. आणि या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत मॉलिक्युलर बायोलॉजीची क्वेश्चन पेपर जी युनिव्हर्सिटीने आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. आणि उद्या मॉलिक्युलर बायोलॉजीचा पेपर आहे, तर जेही विद्यार्थी पाहत असतील त्यांनी आपापल्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करावा अशी मी विनंती करतो त्यांना. आणि वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आज या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. मी सर्वप्रथम ऑन करून देतो आपलं प्रेझेंटेशन. तर ही क्वेश्चन सेट मित्रांनो आपल्याला प्रोव्हाइड केली आहे युनिव्हर्सिटीने. ठीक आहे, तर बेसिकली पहिला प्रश्न आहे, वेस्टर्न ब्लॉटिंग इज अ टेक्निक यूज फॉर द डिटेक्शन ऑफ. याचा आन्सर आहे मित्रांनो स्पेसिफिक प्रोटीन्स इन द सॅम्पल. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे वेस्टर्न ब्लॉटिंग, साऊदर्न ब्लॉटिंग, नॉर्दर्न ब्लॉटिंग या तीन टेक्निक्स आहेत. तर साऊदर्न ही डीएनए साठी, ऑलवेज रिमेंबर साऊदर्न ब्लॉटिंग जी आहे ती डीएनए साठी यूज होते. नॉर्दर्न जी आहे ती आरएनए साठी यूज होते, आरएनए डिटेक्शन साठी यूज होते. आणि वेस्टर्न ब्लॉटिंग ही प्रोटीन डिटेक्शन साठी यूज होते. त्यामुळे याचा आन्सर आहे सी, वेस्टर्न ब्लॉटिंग साठी. वेस्टर्न ब्लॉटिंग ही प्रोटीन डिटेक्शन साठी यूज होते. नंतर सेकंड आहे डायऑक्झिक इज दी स्टेज वाईज अपटेक ऑफ न्यूट्रिएंट. त्याचा आन्सर आहे डायऑक्झिकचं स्टेज वाईज अपटेक ऑफ न्यूट्रिएंट. आपण डायऑक्झिक ग्रोथ शिकलो आहोत, त्यामध्ये 2 स्टेप मध्ये ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते न्यूट्रिएंट्स अपटेक करत असतात. राईट, आधी ते ग्लुकोज सिंपल शुगर्स घेतात. जेव्हा ग्लुकोज सारखे शुगर संपून जातात, मोनोसॅकराइड संपून जातात, तेव्हा ते स्विच करतात डायसॅकराइड, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड कडे. तर ते स्टेज वाईज न्यूट्रिएंट्स अपटेक करत असतात आणि त्यालाच आपण डायऑक्झिक ग्रोथ म्हणत असतो, जी बॅक्टेरियामध्ये कॉमनली आपल्याला बघायला मिळते. त्याचा आन्सर आहे डायऑक्झिक इज स्टेज वाईज अपटेक ऑफ न्यूट्रिएंट्स. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. नॉट करेक्टचा आन्सर आहे म्हणजे कोणतं स्टेटमेंट नॉट करेक्ट आहे, रॉंग कोणतं स्टेटमेंट आहे ते विचारलंय आपल्याला या आन्सर मध्ये आणि ते या क्वेश्चन मध्ये. आणि त्याचा आन्सर आहे बी, अटेन्युएशन इज अ रेग्युलेटरी प्रोसेस बाय बॅक्टेरिया टू कंट्रोल द इनिशिएशन ऑफ द ट्रान्सक्रिप्शन. तर हे जे आन्सर आहे ते, हे जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट नाहीये. बाकीचे 3 स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. बॅक्टेरिया पॉझेस ओनली 1 टाइप ऑफ आरएनए पॉलिमरेज. बॅक्टेरियामध्ये फक्त एका टाइपचा पॉलिमरेज असतो, करेक्ट. रिप्रेसर बाइंड करतो ऑपरेटरला, करेक्ट. बॅक्टेरियल जीन्स आर पॉलिसिस्ट्रॉनिक, करेक्ट. पॉलिसिस्ट्रॉनिकचा अर्थ होतो एकच एमआरएनए तयार होईल, खूप सारे जीन्स मिळून एकच एमआरएनए तयार होईल आणि तो खूप सारे प्रोटीन्स तयार करेल. त्याला आपण पॉलिसिस्ट्रॉनिक एमआरएनए किंवा पॉलिसिस्ट्रॉनिक फॅशन मध्ये जीन एक्सप्रेशन म्हणत असतो, जे बॅक्टेरिया आणि प्रोकॅरियोट्स मध्ये कॉमनली आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे हे 3 स्टेटमेंट्स करेक्ट आहे. बी जे आहे ते इनकरेक्ट आहे, कारण की इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन मध्ये नाही बघायला मिळत आपल्याला. जेव्हा टर्मिनेशन, जेव्हा एंड होते ट्रान्सक्रिप्शन, तेव्हा हे अटेन्युएशन होत असतं. त्यामुळे याचा आन्सर आहे बी. नंतर फोर्थचा आन्सर आहे, विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल ओपेरॉन इज नॉट कंट्रोल्ड बाय अटेन्युएशन. त्याचा आन्सर आहे मित्रांनो अरॅबिनोज. चौथ्याचा आन्सर ए आहे, कारण की बाकीचे 3 जे ओपेरॉन्स आहेत ते अमिनो ऍसिड साठी असतात आणि अमिनो ऍसिड हे ट्रिप्टोफॅन, हिस्टिडीन, ल्युसिन हे अमिनो ऍसिड आहेत. आणि अरॅबिनोज जो आहे तो शुगर शी रिलेटेड आहे. अरॅबिनोज ही शुगर असते, तर तो ओपेरॉन अटेन्युएशनने कंट्रोल केला जात नाही, त्यामुळे त्याचा आन्सर आहे अरॅबिनोज. फिफ्थचा आन्सर आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अप्रोप्रिएट डेफिनेशन ऑफ द ऑपरेटर. ऑपरेटर आपण शिकलो आहोत, ओपेरॉन मध्ये ऑपरेटर प्रेझेंट असतो जो की रेग्युलेशनचं काम करत असतो आणि त्याची डेफिनेशन विचारली आहे. 4 डेफिनेशन दिले आहे. त्याचं राईट आन्सर काय आहे तर नॉन कोडिंग. पहिलं आन्सर आहे, पहिलं ऑप्शन आहे a non-coding regulatory DNA sequence that is bound by RNA polymerase, a non-coding regulatory sequence that is bound by repressor protein. तर हे जे बी आन्सर आहे ते राईट आहे मित्रांनो. बाकीचे आन्सर्स, बाकीचे ऑप्शन्स रॉंग आहेत. ठीक आहे, तर फिफ्थचा आन्सर आहे बी, नॉन कोडिंग. बाकीचे जे स्टेटमेंट्स आहेत ते रॉंग आहेत. डीएनए बाइंडिंग प्रोटीन दॅट रेग्युलेट्स, रॉंग. डी आहे अ क्लस्टर ऑफ जीन्स दॅट आर रेग्युलेटेड बाय सिंगल प्रमोटर, हे पण रॉंग आहे. आपल्याला काय डेफिनेशन विचारली होती जी की बी आहे. ठीक आहे, त्यानंतर 6th आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द लॅक ओपेरॉन इन ई कोलाय. तर ई कोलाय बद्दल जो ओपेरॉन असतो त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट कोणतं करेक्ट आहे ते विचारलेलं आहे. तर पहिलं
ऑप्शन आहे प्रमोटर इज द बाइंडिंग साइट फॉर द लॅक रिप्रेसर, जे की रॉंग आहे. ओपेरॉन इज द ओनली स्विच ऑन द in absence of the lactose in growth medium, wrong. जेव्हा ओपेरॉन स्विच ऑन होतो तेव्हा लॅक्टोज ही प्रेझेंट असते, ऍबसेंट नसते. सी आहे बीटा गॅलेक्टोसाइडेज इज ओनली प्रोड्यूस इन large quantities when the lac repressor is bound to the operator. And its fourth answer आहे lacoperon mRNA is a polysystonic mRNA. Which of the following statement is true about the lacoperon? तर डी हे जे ऑप्शन आहे ते राईट आहे, कारण की लॅकोपेरॉन mRNA इज अ पॉलिसिस्टॉनिक. पॉलिसिस्टॉनिकचा अर्थ होतो एकच mRNA. आता समजा हा ओपेरॉन आहे, त्याच्यामध्ये 3 जीन्स असतात, ठीक आहे, स्ट्रक्चरल जीन्स झेड, वाय आणि ए. तर या तिन्ही जीन्स पासून हा एकच mRNA तयार होतो, ठीक आहे. आणि हा एका mRNA पासून 3 वेगवेगळे प्रोटीन्स तयार होतील, बीटा गॅलेक्टोसाइडेज, ट्रान्सॲसिटायलेज आणि परमिएज, ठीक आहे. सॉरी, परमिएज आणि ट्रान्सॲसिटायलेज याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, पण या तिन्ही जे प्रोटीन्स आहेत, तिन्ही जे एन्झाइम्स आहेत ते एकाच mRNA पासून तयार होईल. त्याला आपण म्हणत असतो पॉलिसिस्ट्रॉनिक फॅशन मध्ये जीन एक्सप्रेशन होतं, जे बॅक्टेरियामध्ये होत असतं. त्यामुळे एका mRNA पासून, पॉलिसिस्ट्रॉनिकचा अर्थ काय होतो, एका mRNA पासून खूप सारे प्रोटीन्स तयार होतात, ठीक आहे. तर त्याचा आन्सर आहे लॅकोपेरॉन mRNA इज अ पॉलिसिस्टॉनिक mRNA इज द ट्रू स्टेटमेंट इन दीज ऑल 4 स्टेटमेंट्स, ठीक आहे. सातव्याचा आन्सर आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अफेक्ट द फॉर्मेशन ऑफ हायब्रिड DNA. तर याचा आन्सर आहे प्रेशर बी. बाकीचे जे 3 फॅक्टर्स आहेत ते अफेक्ट करतात जेव्हा फॉर्मेशन ऑफ हायब्रिड DNA होत असतं, हायब्रिड DNA तयार होत असतो. होमोलोगस डीएनएचाच हायब्रिड डीएनए फॉर्मेशन होतं. आयनिक स्ट्रेंथ आणि टेम्परेचर मॅटर करतात जेव्हा हायब्रिड डीएनए फॉर्मेशन होत असतं, पण प्रेशर इतकं मॅटर करत नाही. त्यामुळे सातव्याचा आन्सर बी आहे. व्हॉट इज प्रोब? प्रोब आपल्याला माहिती, प्रोब काय असतो, एक सिंगल स्टँडर्ड डीएनए असतो किंवा आरएनए असतो, जो की प्युरिफाईड पण केला जातो किंवा सिंथेसाइज पण केला जातो लॅबोरेटरीज मध्ये, जो यूज केला जातो काही त्याच्या कॉम्प्लिमेंटरी डीएनए सिक्वेन्स डिटेक्ट करण्यासाठी. जेव्हा आपल्याला एखाद्या जीन पूल मधनं किंवा जीन खूप सारे जीन्स लायब्ररी मधनं एखादा जीन, पर्टिक्युलर जीन आयसोलेट डिटेक्ट करायचा असतो, तेव्हा आपण त्याच्या कॉम्प्लिमेंटरी प्रोब सिंथेसाइज करतो किंवा प्युरिफाय करतो, आणि तो प्रोब यूज करत असतो त्याला डिटेक्ट करण्यासाठी, कारण तो जाऊन ऍक्युरेटली त्या डीएनए ला बाइंड करेल जिथे आपला टार्गेट डीएनए प्रेझेंट आहे. तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो इदर प्युरिफाईड और सिंथेसाइज सिंगल स्टँडर्ड डीएनए. प्रोब हा सिंगल स्टँडर्डच असतो आणि तो डीएनए किंवा आरएनए पासून मेड केला जातो, आणि इदर प्युरिफाईड और सिंथेसाइज्ड दोन्ही प्रकारचे प्रोब असू शकतात. त्यामुळे आठव्याचा आन्सर डी आहे. नवव्याचा आन्सर आहे मित्रांनो, इन हाऊ मेनी वेज अ डीएनए कॅन बी लेबल्ड. तर त्याचा आन्सर मलाही कन्फर्म माहिती नव्हतं, पण त्याचा आन्सर आपण मी गुगल केलं तर मला मिळालं ए. 2 प्रकारे आपण डीएनए ला लेबल करू शकतो. नंतर दहावा प्रश्न आहे, द प्रोसेस बाय विच अ प्रोब इज युज्ड टू स्क्रीन अ लायब्ररी इज नोन ॲज कॉलनी हायब्रिडायझेशन. ठीक आहे, कॉलनी हायब्रिडायझेशन मध्ये आपण the process by which the probe is used to screen a library. लायब्ररीज स्क्रीन करण्यासाठी, लायब्ररीची स्क्रीनिंग करण्यासाठी कोणत्या प्रोसेसमध्ये यूज होतो, तर कॉलनी हायब्रिडायझेशन मध्ये यूज होतो. बाकीच्या 3ही टेक्निक्स मध्ये आपल्याला गरज पडत नाही, साऊदर्न, वेस्टर्न किंवा हायब्रिडायझेशन मध्ये. पण कॉलनी हायब्रिडायझेशन मला आन्सर वाटलं होतं, पण नंतर कॉलनी हायब्रिडायझेशन मी सर्च केल्यानंतर मला आन्सर मिळालं कॉलनी हायब्रिडायझेशन. त्यामुळे 10व्याचा आन्सर आहे सी. 11व्याचा आन्सर आहे a system in which presence of a small molecule results in the synthesis of enzyme. आपण लॅकोपेरॉन शिकलो. लॅकोपेरॉन मध्ये ॲलोलॅक्टोजचा प्रेझेन्स ओपेरॉनला ऑन करून टाकतो, ठीक आहे, ओपेरॉनला ऑन करून टाकतो, आणि त्यालाच आपण इंड्युसेबल सिस्टीम म्हणत असतो, कारण की तो इंड्यूस करतोय, त्याचं प्रेझेन्समुळे इंड्यूस होऊन गेले सिस्टीम किंवा ओपेरॉन. त्यामुळे याचा आन्सर आहे मित्रांनो ए, इंड्युसिबल सिस्टीम, जो की इंड्यूस करणारे, स्टार्ट करणारे, ठीक आहे. तर 11व्याचा आन्सर ए आहे. 12व्याचा आन्सर आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. हे परत क्वेश्चन रिपीट झालेला आहे. याचा आन्सर बी आहे. एटिन्युएशन इज अ रेग्युलेटरी प्रोसेस आपण पाहिलं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द रेग्युलेशन ऑफ ट्रिप्टोफॅन ओपेरॉन एक्सप्रेशन बाय द एटिन्युएशन इज करेक्ट.
कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे हे विचारलं गेलं आहे. तर याचा आन्सर ए आहे मित्रांनो. रॅपिड ट्रान्सलेशन ऑफ द लीडर पेप्टाइड प्रिव्हेंट्स कॉम्प्लिशन ऑफ mRNA ट्रान्सक्रिप्ट. याचं एक्सप्लेनेशन थोडं लॉंग होणार आहे, कारण की मलाही खूप वेळ लागला होता, कारण ट्रिप्टोफॅन ओपेरॉन खूप कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यात लीडर सिक्वेन्स प्रेझेंट असते आपल्याला माहिती आहे. तर ती जी लीडर सिक्वेन्स प्रेझेंट असते त्या लीडर सिक्वेन्स मध्ये 5 सेगमेंट्स असतात. तर सपोज ह्या 5 सेगमेंट्स आहेत, 1 2 3 4 आणि 5. तर ही दुसरा आणि तिसरा एकमेकांसोबत पेअर करू शकतो. आपल्याला माहिती आहे लूप फॉर्म करू शकतो आणि तो लूप कोणता असतो, तो अँटी टर्मिनेटर लूप असतो. ठीक आहे, अँटी टर्मिनेटर लूप असतो. आणि तिसरा आणि चौथा जो लूप फॉर्म करतो तो टर्मिनेटर लूप असतो. टर्मिनेटर लूप असतो. तर जेव्हा रायबोझोम्स इथे सीट करतील पहिल्यापर्यंत येतील, तेव्हा काय होईल, जर ट्रिप्टोफॅनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ते थोड्या ट्रिप्टोफॅनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर ट्रिप्टोफॅन लवकर आणला जाईल आणि ट्रिप्टोफॅन लवकर आणल्या गेल्यामुळे तो इथून लवकर मूव्ह होईल. ठीक आहे, लवकर मूव्ह झाल्यामुळे काय होईल, दुसऱ्यावर येऊन जाईल आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये लूप फॉर्म होऊन जाईल. आणि तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये लूप फॉर्म झाला तर तो कोणता लूप आहे, टर्मिनेशन लूप आहे. टर्मिनेशन, तो टर्मिनेट करणार आहे, स्टॉप करणार आहे, जे की रिक्वायर्ड आहे जेव्हा ट्रिप्टोफॅनचं सिंथेसिस जास्त असेल, त्यामुळे लवकर मूव्ह होतील रायबोझोम्स आणि तिसरा आणि चौथा लूप फॉर्म करेल आणि तो की टर्मिनेशन लूप असेल. आणि टर्मिनेशन लूप फॉर्म झाला की ट्रिप्टोफॅन सिंथेसिस स्टॉप होईल, जे की जस्टिफाईड आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी काय म्हटलं गेलं की रॅपिड ट्रान्सलेशन ऑफ द लीडर पेप्टाइड प्रिव्हेंट्स कम्प्लिशन ऑफ mRNA, जे की करेक्ट आहे. ठीक आहे, कारण की रॅपिड ट्रान्सलेशन होणार आहे आणि रॅपिडली झाल्यामुळे काय होईल, तिसरा आणि चौथा लूप फॉर्म करेल आणि प्रिव्हेंट होईल ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सक्रिप्ट किंवा ट्रान्सलेशन प्रिव्हेंट केलं जाईल. ठीक आहे, आणि बाकीचे जे स्टेटमेंट्स आहेत ते रॉंग आहेत. अलाव नाही करणार, प्रिव्हेंट करेल, स्टॉप करेल, त्यामुळे हे रॉंग आहे. आणि बाकीचे दोन तर रॉंगच आहे. द लीडर पेप्टाइड सिक्वेन्स एन्कोड्स एन्झाइम रिक्वायर्ड फॉर द ट्रिप्टोफॅन सिंथेसिस, जे की रॉंग आहे. लीडर सिक्वेन्स कोणत्याही प्रकारचा सिंथेसिस करत नाही आणि याचा आन्सर आहे ए. ठीक आहे, 13वाचा आन्सर ए. 14वाचा आन्सर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिक्वायर्ड इन द सिक्वेन्सिंग. तर याचा आन्सर मित्रांनो, या तिन्ही गोष्टी रिक्वायर्ड असतात, क्लोनिंग, पीसीआर आणि इलेक्ट्रोफोरेसिस. पण रिस्ट्रिक्शन, डायजेशन हा वर्ड मला योग्य नाही वाटला. रिस्ट्रिक्शन मे बी प्रेझेंट असू शकतं, पण रिस्ट्रिक्शन डायजेशन हे नसतं डीएनए सिक्वेन्सिंग करताना, त्यामुळे याचा आन्सर आहे ए, रिस्ट्रिक्शन डायजेशन. 15वाचा आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मॅक्झम गिल्बर्ट सिक्वेन्सिंग मध्ये आपण जी सी ए प्लस जी आणि सी प्लस टी म्हणजे डी हे आन्सर आहे. ही सिक्वेन्स यूज करत असतो, ही क्लीवेज साइट म्हणून यूज करत असतो, त्यामुळे याचा आन्सर डी आहे. 15वाचा आन्सर डी. 16वाचा आन्सर काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक इज युज्ड इन द डीएनए फिंगरप्रिंटिंग. डीएनए आला म्हणजे साऊदर्न ब्लॉटिंग आली. ठीक आहे, तर डीएनए साऊदर्न ब्लॉटिंग, आरएनए नॉर्दर्न ब्लॉटिंग, प्रोटीन वेस्टर्न ब्लॉटिंग, ऑलवेज रिमेंबर. तर 16व्याचा आन्सर आहे मित्रांनो सी. तर 17व्याचा आन्सर काय आहे, लेबल्ड अँटीबॉडीज आर यूज टू डिटेक्ट इन द प्रेझेन्स ऑफ पर्टिक्युलर प्रोटीन मॉलिक्युल इन द वेस्टर्न ब्लॉटिंग. आपल्याला माहिती प्रोटीन्स आले म्हणजे वेस्टर्न ब्लॉटिंग आली. बाकीचे स्टेटमेंट्स टोटली रॉंग आहेत. प्रोटीन साऊदर्न ब्लॉटिंग मध्ये नाही होत, आरएनए साऊदर्न ब्लॉटिंग नाही. तर लेबल अँटीबॉडीज आपण वेस्टर्न ब्लॉटिंग मध्ये यूज करतो, डिटेक्शन ऑफ पर्टिक्युलर टाइप्स ऑफ टार्गेटेड प्रोटीन विच वी वॉन्ट टू डिटेक्ट. सो 17व्याचा आन्सर आहे डी. 18व्याचा आन्सर, विच ऑफ द फॉलोइंग टेक्निक डज नॉट यूज इलेक्ट्रोफोरेसिस फॉर द सेपरेशन. कोणत्या टेक्निक मध्ये इलेक्ट्रोफोरेसिस यूज होत नाही, तर आपल्याला माहिती साऊदर्न, नॉर्दर्न, वेस्टर्न मध्ये यूज होते. डॉट ब्लॉटिंग मध्ये इलेक्ट्रोफोरेसिसचा यूज होत नाही, त्यामुळे 18चा आन्सर ए आहे. 19चा आन्सर काय आहे, amino benzyl oxymethyl filter paper is commonly used for transfer in northern blotting. ठीक आहे, नॉर्दर्न ब्लॉटिंग मध्ये अमायनो बेन्झिल ऑक्झिमिथाइल फिल्टर पेपर आपण यूज करत असतो. 19चा आन्सर ए आहे. प्रोब, 20वाचा आन्सर काय आहे, प्रोब इज अ short piece of labeled DNA or RNA which are complementary to nucleic acid strand to be detected. सी आन्सर आहे मित्रांनो. आपल्याला माहिती, आपण आताच पाहिलं की प्रोब काय आहे, सिंगल स्ट्रँडेड डीएनए और आरएनए सिक्वेन्स आहे, जो की यूज केला जातो डिटेक्शन मध्ये पर्टिक्युलर टार्गेटेड सिक्वेन्सच्या. 20चा आन्सर आहे सी. बरेच विद्यार्थी बी पण आरएनए पण यूज केला जातो समटाइम्स ऍज अ प्रूफ, त्यामुळे सी हे आन्सर आहे मित्रांनो.
21चा आन्सर काय आहे, अरेंज द फॉलोइंग इन करेक्ट ऑर्डर. साऊदर्न ब्लॉटिंग, तर हा प्रश्न मित्रांनो रॉंग आहे, कारण की याच्यातले ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट दिलेले नाही, त्यामुळे 21चा ऑप्शन 21 हा प्रश्न रॉंग आहे अकॉर्डिंग टू मी. इथे डीएनए हायब्रिड असायला हवं होतं दुसऱ्या ऑप्शन मध्ये, दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये, जे की दिलेलं नाहीये, त्यामुळे कोणतंच आन्सर आपण सांगू शकत नाही की जे की रॉंग राईट असेल. 22चा आन्सर आहे पॉलिमरेज यूज फॉर पीसीआर इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम थर्मस ॲक्वाटिकस. आपल्याला माहिती आहे पीसीआर मध्ये आपल्याला अशा पॉलिमरेज एन्झाइमचा यूज करायचा असतो जो की हाय टेम्परेचर मध्ये वर्क करू शकेल, आणि हाय टेम्परेचर मध्ये असतो थर्मस ॲक्वाटिकस हा ऑर्गॅनिझम, ज्याच्यातनं आपण एक्सट्रॅक्ट करतो तो पॉलिमरेज आणि त्याचा यूज करतो पीसीआर टेक्निक मध्ये पॉलिमरेज चेन रिएक्शन मध्ये, जो की थर्मस ॲक्वाटिकस या ऑर्गॅनिझम पासून त्याचा जो पॉलिमरेज एन्झाइम आहे तो आपण एक्सट्रॅक्ट करतो आणि तो यूज करतो पीसीआर मध्ये. त्याचा आन्सर आहे सी. 23चा आन्सर आहे हाऊ मेनी डीएनए डुप्लेक्स आर ऑब्टेन फ्रॉम वन डीएनए डुप्लेक्स आफ्टर 4 सायकल्स ऑफ पीसीआर. पीसीआर वर हा प्रश्न आहे. तर पीसीआर मध्ये आपण जर एका डीएनए डुप्लेक्सला टाकला, समजा एक डीएनए मॉलिक्यूल आपण टाकला पीसीआर मशीन मध्ये, तर त्याच्यामधनं 4 सायकल्स मध्ये किती मॉलिक्युल्स येतील हा प्रश्न आहे. तर एकाचे 2 होतील पहिल्या सायकल मध्ये, ठीक आहे, दोनाचे 4 होतील, याच्यापासून 2 होतील, 2 होतील, दोनाचे 4 होतील दुसऱ्या सायकल मध्ये, 4चे 8 होतील, ठीक आहे, 8 होतील तिसऱ्या सायकल मध्ये, आणि 8चे 16 होतील चौथ्या सायकल मध्ये. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4 सायकल्स वी विल गेट 16 डुप्लेक्स मॉलिक्युल्स. 16, तर त्याचा आन्सर आहे सी मित्रांनो. 4 सायकल्स नंतर आपल्याला 16 मॉलिक्युल्स मिळतील डुप्लेक्स ऑफ डीएनए चे. त्यानंतर हाऊ मेनी स्ट्रक्चरल जीन्स आर प्रेझेंट इन ट्रिप्टोफॅन ओपेरॉन ऑफ ई कोलाय. ई कोलायच्या ट्रिप्टोफॅन ओपेरॉन मध्ये किती स्ट्रक्चरल्स विचारले, तर स्ट्रक्चरल जीन्स 5च असतात, ए बी सी डी ई. आपण शिकलोय लॅक ओपेरॉन मध्ये 3 स्ट्रक्चरल जीन्स याच्यापासून प्रोटीन्स किंवा एन्झाइम सिंथेसिस केले जातात. तर बेसिकली ट्रिप्टोफॅन मध्ये आपल्याला माहिती आहे ट्रिप्टोफॅन ए बी सी डी ई हे 5 स्ट्रक्चरल जीन्स प्रेझेंट असतात, त्यामुळे याचा आन्सर आहे बी. आणि 25चा आन्सर आहे मित्रांनो माझ्या मते बी आन्सर असायला हवं, टेम्पलेट विच ऑफ द फॉलोइंग इज मिसमॅच. ठीक आहे, तर याचं आन्सर आहे टेम्पलेट डबल स्टँडर्ड डीएनए, कारण की टेम्पलेट जी आहे ती सिंगल स्टँड असतो आणि डबल स्टँडर्ड डीएनए शी काही संबंध नाहीये. माझ्या मते हे ऑप्शन पण मला थोडंसं रॉंग वाटतंय. 51-31 डिरेक्शन पण रॉंग वाटतंय, पण अकॉर्डिंग टू मी बी इज द आन्सर. तुमचा आन्सर चेंज असू शकतं, वेगळं असू शकतं, हे माझं मत आहे 25च्या बाबतीत, पण डी पण आन्सर मे बी असू शकतं. मला हे ऑप्शनच रॉंग वाटतंय, त्यामुळे 25चा आन्सर मी कन्फर्म सांगू शकत नाही, पण माझ्या मते बी. मी जर असतो एक्झाम मध्ये तर मी बी ला टिक केलं असतं. ठीक आहे, आणि जे पुढचे प्रश्न आहे त्याच्यासाठी मी वेगळा सेपरेट व्हिडिओ ठेवणार आहे, कारण की सगळे प्रश्न जर एकाच व्हिडिओ सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. ठीक आहे, तर नेक्स्ट जे क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतील लवकरच. आज मी अपलोड करायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता तुमच्या मित्रांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.